आणि आता धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येते। सिम्बियोसिस कॉलेजच्या नावाने अनेक विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आलाय। सोशल मीडियावर सिम्बियोसिस मध्ये MBA प्रवेशाची खोटी जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळण्यात आले। सुरुवातीला कागदपत्रांसह 5 लाख आणि नंतर 15 लाख भरल्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून सिम्बियोसिस मध्ये प्रवेश मिळेल अशी जाहिरात करून विद्यार्थ्यांची लूट करण्यात आली आहे। या संदर्भात सिम्बियोसिस महाविद्यालय व्यवस्थापनाकडून पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। तर आकाश यादव, कुणाल कुमार आणि दिव्या नामक विद्यार्थिनीकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ह्या जाहिरातीबद्दल आम्हाला फार जरा विचित्र वाटायला लागलं, म्हणून आम्ही हे आमच्या वरिष्ठांच्या नजरेस आणलं आणि थोडीशी खोलवर ज्यावेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला लक्षात आलं की हा काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय। त्यामुळे आम्ही पोलिसांशी संपर्क साधला, याच्याबद्दल गुन्हा नोंदवला गेलेला आहे आणि पोलीस त्यांचा तपास करत आहेत। आणि या विषयावर बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, अतिशय धक्कादायक माहिती समोर येते। तर सिम्बियोसिस कॉलेजच्या नावाने अनेक विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आलेला आहे। नेमकं काय घडलंय, काय अधिक माहिती मिळते? सिम्बियोसिस कॉलेज आहे जे एक नामांकित कॉलेजपैकी एक आहे आणि या ठिकाणी MBA साठी ॲडमिशन करण्याची धडपड जी आहे ती विद्यार्थ्यांची आणि पालकांची असते। एप्रिल, मे, जून हा महिना खरं तर हा सगळा ॲडमिशनचा असतो आणि याचाच फायदा काही चोरट्यांनी घेतल्याचा आता आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर एका YouTube पोर्टलवर सिम्बियोसिस कॉलेजची खोटी जाहिरात घेऊन त्याच्यावर तब्बल 20 लाख रुपयांची मागणी करत सिम्बियोसिसमध्ये MBA जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ॲडमिशन घेऊन देतो अशी जाहिरात करण्यात आली होती। व्यवस्थापनाला म्हणजे संबंधित कॉलेज व्यवस्थापनाला सगळा प्रकार कळल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची जेव्हा सखोल चौकशी आणि तपास स्वतः करायला घेतला तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आलं, जेणेकरून हे 3 आरोपी या प्रकरणातले ज्यांचं नाव दिव्या, आकाश यादव आणि कुणाल कुमार आहेत, हे सगळं रॅकेट जे आहे ते नोएडा आणि पुण्यातून चालवल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। यातील एका आरोपीचं स्वतःचं एक ऑफिस पुण्यातल्या बाणेर या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही सगळे डॉक्युमेंट तुमचे द्या आणि त्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपये पहिले भरायला लागतील आणि त्यानंतर कॉलेजची फी भरून 15 लाख रुपये आम्हाला द्या आणि तुमची ॲडमिशन कन्फर्म होईल असं सांगून, असं आमिष दाखवून खरं तर विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा प्रताप जो आहे तो आता समोर आला आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं या संपूर्ण प्रकरणाचा चौकशीचा जो तपास आहे तो सुरू आहे। मात्र यात किती विद्यार्थी खरंच भरडले गेले आहेत का, किती विद्यार्थ्यांनी या आमिषाला बळी पडला आहे का, याचा तपास जो आहे तो देखील पोलिसांकडनं सुरू आहे। मात्र दुसऱ्या बाजूला अशा भूलथापांना कुठल्याही बळी पडू नका, सोशल मीडियावर जाहिरातींना कुठल्याही जाहिरातीला प्रतिक्रिया देऊ नका असं आवाहन जे आहे ते कॉलेज व्यवस्थापनाकडनं करण्यात येतंय। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। अतिशय धक्कादायक ही बातमी आहे। अनेक पालक आपल्या मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी धडपडत असतात आणि अशा वेळेला त्या ऑनलाईन जाहिरातींना देखील बळी पडल्याचं पाहायला मिळतं। तशीच एक बातमी आता समोर येते, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे।